पहा, सुरुवात झालेली आहे. आता आपण अभ्यास करणार आहोत. राईट, सुरूच आहे. पार्ट 1 आहे हा. कोणता आहे पार्ट? आता लक्ष द्या, हा आहे पार्ट 1. कशाचा पार्ट 1 आहे? बॉडी पार्ट मध्ये आपण टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत बॉडी पार्टचा. त्यामुळे पार्ट 1. मग पार्ट 1 कसा? तर हे जे हे मान, त्या मानेपासून हा वरचा भाग काय असतो? आपलं डोकं असतो. डोकं है ना, हेड असतो, हेड. मग हेड म्हणजे डोकं, तर मग डोक्याचे पार्ट म्हणजे पार्ट ऑफ हेड. पार्ट ऑफ हेड है ना, हे बॉडीचाच पार्ट आहे. हेड काय आहे? बॉडीचा पार्ट आहे ह्या. पण ह्या हे आपण तुकड्या तुकड्याने अभ्यास करणार. अगोदर हेडचा अभ्यास करू, नंतर मग हँडचा करू, नंतर मग ह्या खालच्या भागाचा, आणि त्यानंतर मग हा पाय किंवा लेग. आज आपण हेडचा अभ्यास करतोय पार्ट 1 मध्ये. तर मग हेडला जेवढे काही छोटे छोटे अवयव असेल, चला तर मग त्या अवयवांची नावं अभ्यास करू या. चला तर बघू. पहा, सर्वात वरी काय असतात? केस असतात ना. मग केस असतात. केसला म्हणायचा हेअर मीन्स, हेअर मीन्स, हेअर मीन्स. आता हे केस झाले. मग केसाच्या इथे खाली कपाळ असत. हा, फोर हेड मीन्स, फोर हेड मीन्स, फोर हेड मीन्स, फोर हेड मीन्स. शाबास. FOREHEAD, फोर हेड. हा, त्यानंतर काय असतं? त्या फोर हेडच्या थोडं खाली आल्यावर काय असतं? भुवई. मग भुवईला काय शब्द आहे? आयब्रो. आयब्रो मीन्स भुवई. आयब्रो मीन्स, आयब्रो मीन्स. शाबाश. EYEBROW, EYEBROW, आयब्रो मीन्स भुवई. शाबाश. पुढे घ्या. आता भुवईच्या खाली आला तर हा डोळा असतो. EYE, आय मीन्स डोळा, आणि त्या डोळ्याच्या वरी असतं झाकण. त्या झाकणाला म्हणतो पापणी. त्या झाकणाला काय म्हणतो? पापणी. आयलिड मीन्स पापणी. आयलिड मीन्स पापणी. इकडे बघा, EYE, आय म्हणजे काय? डोळा. EYE, आय म्हणजे काय? डोळा. आणि LID, लीड म्हणजे झाकण. हा शब्द वाचून झालेला आहे. मग त्या डोळ्यावर झाकण्याचं जे झाकण असतं त्याला आपण म्हणतो आयलिड, म्हणजेच पापणी. आता त्या झाकणाला म्हणजे पापणीला छोटे छोटे केस असतात, तर त्याला म्हणायचं पापणीचे केस. त्याला कोणते केस म्हणायचं? पापणीचे केस. मग त्या पापणीच्या केसाला काय म्हणायचं? आयलॅश. आयलॅश. पापणीच्या केसांना काय म्हणायचं? आयलॅश. पापणीच्या केसांना काय म्हणतात? आयलॅश. आयलॅश. त्यानंतर असतो, आता हे डोळ्याचा अभ्यास झाला आपला. तर पहा, डोळ्याच्या खाली आला इथं काय असतो? नाक. हा, नोज. NOSE, नोज मीन्स, NOSE, नोज मीन्स. EAR, इयर मीन्स, EAR, इयर मीन्स. CHEEK, चिक मीन्स, CHEEK, चिक मीन्स. LIP, लिप मीन्स, LIP, लिप मीन्स ओठ. लिप मीन्स ओठ. आता खाली आहे हनुवटी. खाली आहे हनुवटी. CHIN, चिन मीन्स, CHIN, चिन मीन्स. शाबाश. चला पुढे जाऊया. आता बघा, हनुवटी झालं ना. आता हा तोंड, हा झाला आपला हा लिप. लिपच्या आतमध्ये आता प्रवेश झाला. आता काय असतो? TEETH, टीथ मीन्स, TEETH, टीथ मीन्स दात. त्या दाताला जे आहे ना फिट्ट केलेलं आहे ते, आणि त्याला बाजूला असं कव्हरिंग आहे त्याच आपल्या याची त्वचेची, तर त्याला म्हणायचं हिरडी. त्याला काय म्हणायचं? दात कुठे फिट झाले? तर हिरडी मध्ये. मग त्याला काय म्हणायचं? गम. GUM, गम मीन्स हिरडी. GUM, गम मीन्स, GUM, गम मीन्स, GUM, गम मीन्स. शाबास. तुम्हाला माहिती आहे च्युइंगम?
मग च्युइंगम म्हणजे तुमच्या हिरड्यांचा व्यायाम करण्यासाठी, ती च्युइंग करण्यासाठी किंवा चोखण्यासाठी दिलेली जी गोळी असते तो च्युइंगम असतो. नुसताच हिरड्यांचा नाही तर दातांचा सुद्धा व्यायाम होतो. तो चांगला भाग असतो है ना, खायला हरकत नाही. आणि नंतर आहे पहा ही आहे जीभ. ठीक आहे, जीभ. TONGUE टंग मीन्स टंग मीन्स शाबास. आता हे सगळं मिळून तयार काय झालं आता, फेस. हा काय झाला, फेस. FACE फेस मीन्स चेहरा. FACE फेस मीन्स. आणि हे सगळं मिळून तयार झाला आता HEAD हेड मीन्स. HEAD हेड मीन्स डोके. आता आहे ना का डोकं नाव लिहिलं मी, तर HEAD हेड मीन्स हे आपलं डोकं आहे. तर HEAD हेड मीन्स डोकं. आणि हे जे ना, हे हा जो भाग असतो हनुवटीचा आणि हा चीकचा थोडा मागचा भाग, ह्याच्यावर येतात केस. त्या केसांना म्हणायचं दाढी. नाही नाही नाही, दाढी. त्या केसांना म्हणायचं दाढी. आणि हे जे वरचा ओठ असतो की नाही, त्या वरच्या ओठावर जे काही केस असतात त्याला म्हणायचं मिशा. तुम्ही लहान लहान आहेत, तुम्हाला पण कुठेतरी बारीक बारीक असायला पाहिजे. चला असतीलही. तर बघा मिशा, तर मग त्याला नाव आहे मिशा. मग ओठाच्या वरच्या केसांना मिशा म्हणतात. तर डोक्या हे जे आहे ना, हा भाग वरचा भाग हे बारक्या, हा वरचा भाग, त्याच्या वरच्या केसांना हेअर म्हणतो आपण. परंतु ह्या केसांना हेअर म्हणतो का, नाही, त्याला मिशा नाव आहे. तर मग पहा, मस्टॅश काय म्हणायचं, मस्टॅश. मस्टॅश. मस्टॅश मीन्स मिशा. मस्टॅश मीन्स मिशा. MOUSTACHE मस्टॅश मीन्स मिशा. MOUSTACHE मस्टॅश मीन्स मिशा. आणि त्या मिशांच्या खाली जी काही आणखीन केस असतात त्याला आपण दाढी म्हटलेलं आहे. तर मग BEARD बियर्ड मीन्स दाढी. BEARD बियर्ड मीन्स शाबास. अशा प्रकारे हा पूर्ण मानेपासून ते वरचा हा भाग जो डोका आहे, त्या डोक्याच्या शी संबंधित असलेले जेवढे काही अवयव होते त्याचा आपण अभ्यास केला. एखादा राहिला असेल तर मला आठवण काढून द्या, कोणता राहिलाय का यातला. मान झालं ना, NECK नेक मीन्स मान नाही का लिहिलं मी. अच्छा, राहिलंय वाटतं मान. चला ठीक आहे, घेऊत ना आपण आता मान घेऊया है ना. म्हणजे खालचा भाग मान झाला की मग नंतर हात सुरू उद्याच्या पार्ट मध्ये है ना. मान काय म्हणायचं मग, NECK नेक मीन्स. NECK नेक मीन्स. NECK नेक मीन्स ही आपली मान आहे, त्याला आपण गळा म्हणतोय ना. तर NECK नेक मीन्स मान. अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. काही राहिलंय का याच्यातलं मला सांगा आणखीन. आपलं हे डोकं असेल, लहान बाळाच्या इथे टाळू असते, तर तो आतला भाग नंतर मग ते आपण अभ्यास करणार आहोत जेव्हा आपण मेंदू वगैरे हे सेकंड पार्ट मधला अभ्यास आहे, पुन्हा पुढच्या ह्याच्यातला नाही. इंटरनल पार्ट ऑफ बॉडी मधला आहे हा. एक्सटर्नल पार्ट ऑफ बॉडीचा पार्ट 1 आहे. काय चालू आहे हा, एक्सटर्नल पार्ट ऑफ बॉडी, बाहेरील अवयव. आणि त्या अवयवातील पहिला पार्ट म्हणजे हा फक्त डोक्यांच्या संबंधित असलेले अवयव. ठीक आहे, आता इथे आपण थांबणार आहोत. आणि हे तुम्ही दुपारच्या अभ्यासात आल्यावर पुन्हा एक शब्द 5 वेळेस करून मस्तपैकी लिहून काढायचं. मग नंतर तुम्हाला सुट्टी अभ्यास पाठ झाल्याच्या नंतर. ठीक आहे, आता आपण इथे पुन्हा. धन्यवाद.